विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रासोबत देवाभाऊ असा उल्लेख आणि शिवमुद्रा तसंच देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली अर्पण करतानाच्या चित्ररूपी जाहिराती ठाणे शहरातील विविध भागात भिंतींवर रंगवण्यात आल्या होत्या। या जाहिरातबाजीमुळे सुशोभीकरण केलेल्या ठाण्याचं विद्रुपीकरण झाले। यातील कळवा रेल्वे स्टेशन परिसरात रंगवलेल्या चित्राच्या ठिकाणी अज्ञातांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा आणि शिवमुद्रेवर रंग फासून झाकले आणि देवाभाऊ मात्र शिल्लक ठेवले। अशा प्रकारे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा घोर अपमान झाल्यानं सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। या गंभीर प्रकाराची दखल घेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं कळवा पोलीस ठाण्यात धडक दिली। यावेळेला धार्मिक आणि ऐतिहासिक भावना दुखावणं, समाजात वैमनस्य पसरवणं, कटकारस्थान करणं तसंच बदनामी अशा गंभीर गुन्ह्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 295A, 153, 153A, 500, 501, 298, 120B अन्वये गुन्हा नोंदवण्याची औपचारिक मागणी केली आहे। या संदर्भात काँग्रेसनं उपस्थित केलेले प्रश्न तितकेच गंभीर आहेत। पालिकेच्या माध्यमातून शहर सुशोभीकरण केलेल्या भिंतींवर फडणवीस यांनी स्वप्रसिद्धीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून काढलेल्या भित्तिचित्रांवर नेमके कोणी रंगकाम केले? या रंगकामासाठी पालिकेनं कोणती परवानगी दिली होती का? परवानगी नव्हती तर पालिकेनं स्वतःहून गुन्हा का नोंदवला नाही? यासारख्या मुद्द्यांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळेला ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी, निलेश पाटील, ॲडव्होकेट जावेद शेख, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, विजय खेडेकर, दयानंद पवळ इत्यादी मोठ्या संख्येनं काँग्रेसचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते। ठाण्यात या प्रकरणाची मोठी चर्चा असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय।